केतू ग्रहाबद्दल विचार केला ना की पटकन मला ते भागवत महाप्रभू आठवतात. मी ते फोटो लावते ह्यांचं, म्हणजे तुम्ही बघितलं असेल है ना, हेलो हाय छोडो हरे कृष्ण बोलो. केतू ग्रह हा खूप रहस्यमय मानला जातो, मोक्ष देणारा मानला जातो, डिटॅच मानला जातो. ठीक आहे, हेड नसल्यामुळे ती निर्जीव झाली आणि एकदम देवाच्या चरणात पडली. ठीक आहे, तो आहे केतू. हाऊस मधला केतू तुम्हाला शांत बनवतो, रहस्यमय बनवतो, अध्यात्माकडे झुकलेला हा माणूस असतो ना. इतरांचे विचार खूप व्यवस्थित पटतात, पण स्वतःचे विचार त्यांना पटवून देता येत नाही. नमस्कार. तुम्हाला कधी असं झालंय का की अचानक अध्यात्माची ओढ लागली आहे, किंवा एखादं बाळ तुम्हाला असं दिसेल ना जे लहानपणापासून एकदम आध्यात्मिक आहे, जसं की तो खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ऑलरेडी शिकून आला आईच्या पोटातून असं वाटेल, किंवा एक सर्टन एज नंतर ना तुम्हाला अध्यात्माबद्दल खूप जास्त ओढ लागणं, किंवा मग अचानक तुम्हाला खूप जास्त फील होणं, म्हणजे देवाबद्दल है ना एक वेगळं कनेक्शन, म्हणजे जे डोळ्याने दिसतंय त्या गोष्टी सोडून तुम्ही दुसऱ्या गोष्टी, ग्रह आणि तारे आणि है ना ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी अशा गोष्टींमध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट यायला लागेल अचानक. का? कारण तुमचा केतू ग्रह कुठेतरी ऍक्टिव्ह होतोय, केतूची महादशा लागतीये, किंवा मग केतू तुमच्या तशा तशा भावमध्ये असतात, तशा तशा घरामध्ये असतात की ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्यावरती ऍज अ पर्सन आपल्यावरती इम्पॅक्ट टाकत असतात है ना. आणि केतूला मोक्षाचा ग्रह म्हटला जातो. माझा स्वतःचा वैयक्तिक खूप जास्त फेवरेट आहे ग्रह, त्यामुळे आज आपण आपल्या या सिरीज सुरू करतोय आपण, ज्याच्यामध्ये आपण 9 ग्रहांबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये, कुंडलीच्या प्रत्येक घरामध्ये हे ग्रह कसे काम करतात आणि काय इफेक्ट होतो त्या घरामध्ये राहिल्यानंतर है ना हे प्लॅनेट, ते आज आपण बघणार आहोत. ओके, तर आज सुरू आपण करूया केतू ग्रहापासून. तर केतू माझा वैयक्तिक खूप जास्त फेवरेट प्लॅनेट आहे आणि डिटॅचमेंटचा प्लॅनेट म्हटला जातो. तर मला केतू ग्रहाबद्दल विचार केला ना की पटकन मला ते भागवत महाप्रभू आठवतात. मी ते फोटो लावते ह्यांचं, म्हणजे तुम्ही बघितलं असेल है ना, हेलो हाय छोडो हरे कृष्ण बोलो. तर हे जे लहानपणापासून अध्यात्म येतं ना, तिथे कुठेतरी तुमचा केतू ऍक्टिव्ह आहे असं समजा. ओके, तुम्ही काहीतरी प्रबोधन करायला, वेगळं काही करायला आलेला आहात. ठीक आहे, तुम्ही नॉर्मल जगापासून डिटॅचमेंट पहिल्यापासून फील करताल. एकतर पहिल्यापासून तुम्हाला आतूनच असेल ते डिटॅचमेंट, किंवा हळूहळू परिस्थिती अशी होत जाईल, तुम्हाला लोक अशी भेटत जातील, तुम्ही त्या गोष्टीपासून डिटॅच होत जातात. ठीक आहे, आणि कनेक्शन तुम्हाला वरच्या बरोबर खूप वेगळं जाणवेल. ठीक आहे, ती एनर्जी, ऊर्जा, देव, काही म्हणा तुम्ही, ईश्वर आहे ना, त्याच्याशी एक वेगळं कनेक्शन तुम्हाला फील होईल. आणि वेळोवेळी यू फील की ते ना तुम्हाला साक्षात्कार पण होत आहेत त्या गोष्टीचे, की हा यार एक एनर्जी आहे जी मला वाचवते, जी मला प्रत्येक वेळी प्रोटेक्ट करते कुठून ना कुठून. ह्या गोष्टी तुम्हाला नक्की जाणवतील. ठीक आहे, तर आज आपण बोलणार आहोत केतू ग्रहाबद्दल. केतू ग्रह हा खूप रहस्यमय मानला जातो, मोक्ष देणारा मानला जातो, डिटॅच मानला जातो. ठीक आहे, तर ह्याच्या मागे स्टोरी काय आहे ही पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर चला ह्याच्या मागची स्टोरी बघूया आपण. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा समुद्र मंथन चालू होतं, अमृताचा घडा ज्या वेळेला समुद्र मंथनातून बाहेर आला, आणि त्यावेळेला हे देवतांना देणार असं ठरलं. तर ते सगळे देवता एका रांगेत बसलेले होते. एक स्वर्णभानू नावाचा राक्षस होता, जो देवतांचा भेस घालून है ना, भेस घेऊन तो त्या लाईनीमध्ये जाऊन बसला. ओके, भगवान विष्णू मेनका रूपात होते आणि भगवान विष्णू सगळ्यांना अमृत पान करत होते, म्हणजे देवतांना. ठीक आहे, आणि त्यांचं ते जेव्हा ते स्वर्णभानू राक्षसापर्यंत गेले, त्यांच्या लक्षात नाही आलं, पण सूर्य आणि चंद्र त्याच्या आजूबाजूला बसलेले होते. त्यांना हे लक्षात आलं की अरे हा तर राक्षस आहे, ह्यांनी फक्त असा भेस धरलाय म्हणजे देवताचा. त्यांनी निदर्शनात आणून दिलं भगवान विष्णूच्या की अरे हा राक्षस आहे, पण तोपर्यंत एक बूंद अमृताची त्याच्या गळ्यातून खाली गेली. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय, आणि भगवान विष्णूला खूप राग आला. त्यांनी इन्स्टंटली आपलं ते सुदर्शन चक्र काढलं आणि त्याचा गळा कट केला.
ठीक आहे, की धोका दिलास तू, चुकीचा वागलास म्हणून. तर त्यामुळे काय झालं, जे वरचा पार्ट होता, डोकं होतं, त्याचा भाग, ते डोकं होतं मुंडकं, ते दुसरीकडे गेलं. ठीक आहे, ते लांब जाऊन पडलं. ते आहे राहू. ठीक आहे, आणि केतू जे शरीर आहे, बॉडी आहे है ना, ती एकदम म्हणजे हेड नसल्यामुळे ती निर्जीव झाली आणि एकदम देवाच्या चरणात पडली. ठीक आहे, तो आहे केतू. ठीक आहे, आणि तो देवाच्या चरणात पडल्यामुळे केतूला एक ना वेगळा आशीर्वाद आहे भगवान विष्णूचा किंवा ज्युपिटरचा है ना. ज्युपिटरचा चेला म्हटला जातो केतूला. जर हे दोन्ही एकत्र असले ना तर खूप सुंदर म्हणजे कॉम्बिनेशन म्हटला जातो केतू आणि ज्युपिटरचा, आणि भगवान विष्णू कुठेतरी गुरुग्रहाला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, तर त्यामुळे ह्याला एक ब्लेसिंग भेटलेली आहे ओके केतूला, की जर तू राहूचा साथ सोडला, म्हणजे जे राहू काय करतो, राहू तुम्हाला मोहमायामध्ये अडकवतो, हवंय हवंय हवंय, इनकम्प्लिशन आहे. पण केतू जो आहे तो धड आहे, त्याच्याकडे डोकं नाहीये विचार करायला. ठीक आहे, कॉन्शियस माइंडच नाहीये असं समजा. ठीक आहे, त्याच्याकडे फक्त सबकॉन्शियस माइंड, प्युअर आत्मा, हृदय आहे, दिल आहे, जे काय विचार करणार मनापासून विचार करणार. बरोबर, तर देवाने आशीर्वाद दिलाय त्याला की बाबा तू जेव्हा मनाने विचार करशील, सगळ्यांसाठी चांगला विचार करशील है ना, देवगुण जर तू तुझ्यामध्ये आणशील तर तुला मोक्ष प्राप्त होणार. तुझ्यामुळे लोकांना शांती प्राप्त होणार. ओके, एक समाधान प्राप्त होणार, असं त्याला आशीर्वाद दिला गेलेला आहे. पण हे त्या ग्रहाच्या कॉम्बिनेशन वरती डिपेंड असतं की तो बसला कोणाबरोबर आहे, कुठल्या घरामध्ये बसलाय है ना, कुंडलीच्या कुठल्या घरात बसलाय ह्याच्यावर पण त्याचं इफेक्ट डिपेंड असतं. किंवा जन्मतारखेत कुठेही 7 नंबर आहे तर केतू तुमचा ऍक्टिव्ह आहे कुठे ना कुठे. हा कधी ना कधी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वेळेवरती येऊन हा तुम्हाला आपला इफेक्ट दाखवणार. आता त्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट कसं करता, दॅट इज ऑल अप टू यू. ह्याच बरोबर आपण ना निगेटिव्ह केतूचं पण आपण डिस्कस करणार आहोत. तुमचा जर केतू पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला मोक्ष देतो, शांती देतो, समाधान देतो, खुशी देतो. बरोबर, पण जर तुमचा केतू निगेटिव्ह असला तर तुम्हाला ओव्हर थिंकिंग देणार, लो कॉन्फिडन्स देणार, तुमची एनर्जी नेहमी ड्रेन वाटेल, तुम्हाला असं वाटेल कोणीतरी शोषून घेतलंय. ठीक आहे, खुश राहण्यात खूप प्रॉब्लेम होतो. हसताना मी बघितलं नाही ज्यांचे केतू निगेटिव्ह असतात किंवा चांगले परिणाम देणारे नसतात. ठीक आहे, ह्या गोष्टी जर दिसत असतील तर त्याच्यासाठी काही उपाय पण आहेत, एकदम सिंपल उपाय आहेत. ओके, मेडिटेशन करा, ध्यान करा, मी कोण आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. बिकॉज केतू मी पर्यंत घेऊन जातो, मी आतून कोण आहे ना, आत्म्यापर्यंत घेऊन जातो. ह्याच्यासाठी काही कॉमन उपाय जर आपण बोललो ना, तुमचा जर वाईट केतू असेल, ओव्हर थिंकिंग होत असेल, स्ट्रेस होत असेल, रात्री झोप लागत नसेल, हे सगळे निगेटिव्ह केतूचे हे आहेत, ट्रेड्स आहेत. ठीक आहे, तर ह्याला ठीक करण्यासाठी ना तुम्ही डॉगीचं है ना, डॉगीची सेवा करा, डॉगीला खायला द्या, जेव्हा जसं जमेल तसं. ठीक आहे, जे असेल ते हे करत जावा. त्याशिवाय तुम्ही अजून एक काम करू शकता, गरिबांसाठी काहीतरी करा, लोकांसाठी काहीतरी करा. ठीक आहे, आणि जेवढं तुम्ही लोकांसाठी करताल तेवढं तुम्हाला ब्लेसिंग मिळतील. त्या गोष्टी तुम्ही खूप व्यवस्थित आत्मसात करू शकता आणि तुमची निगेटिव्हिटी कमी होईल. ठीक आहे, हे करायला पाहिजे तुम्हाला. आणि त्याशिवाय अजून एक काम करू शकता, एक सॉन्ग मी तुम्हाला सांगू इच्छिते, मी इथे लावेल, रिलिजियस इंडियाचा आहे, निर्वाणा षटकम. ठीक आहे, हे ऐका अगोदर. ठीक आहे, ज्यांची केतूची महादशा चालू, बिकॉज इट्स अ डिफिकल्ट फेज. ठीक आहे, किंवा केतू तुमच्या 1st हाऊसमध्ये, 12व्या हाऊसमध्ये, 7th हाऊसमध्ये ज्यांचं निगेटिव्ह परिणाम होत आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं, हे निर्वाणा षटकम आहे ना, एकदा तुम्ही पहिलं गुगल करा, त्याच्यामध्ये बघा त्याचं मिनिंग काय आहे. ठीक आहे, आणि मग नंतर ते ना गाणं ऐका. अमेझिंग सॉन्ग आहे की मी कोण आहे, मी श्वास नाहीये, मी धड नाहीये, मी आत्मा आहे, अशा टाईपचं ते सॉन्ग आहे. आणि ते केतूसाठी खूप डेडिकेटेड आहे. तर जेव्हा कधी तुम्ही उदास वाटेल तुम्हाला किंवा लो फील होईल, डाऊन फील होईल, तुम्ही नक्की हा सॉन्ग लावून बसा आणि मिनिंग समजून मग लावलं तर याचा इफेक्ट जास्त चांगला होईल है ना. आणि कंटिन्यू हे ऐकल्यामुळे ना तुमचं आपोआप ते मेडिटेटिव्ह स्टेजमध्ये येताल तुम्ही आणि यू फील मच बेटर. ओके, तर एक हाऊस पासून हा केतू ग्रह कसा इफेक्ट करतो तुमच्यावरती. ठीक आहे,
तर जर इन केस कोणाच्या फर्स्ट हाऊस म्हणजे इथे असेंडंट लिहिलेलं असेल, लग्न लिहिलेलं असेल, ठीक आहे, ते तुमचं फर्स्ट हाऊस असतं कुंडलीचं. केतू लिहिलेलं आहे, KE लिहिलेलं असतं, केतू जर लिहिलेला आहे तर तो तुमचा फर्स्ट हाऊस आहे. आणि फर्स्ट हाऊस मधला केतू तुम्हाला शांत बनवतो, रहस्यमय बनवतो, अध्यात्माकडे झुकलेला हा माणूस असतो ना. इतरांचे विचार खूप व्यवस्थित पटतात, पण स्वतःचे विचार त्यांना ना पटवून देता येत नाही, किंवा त्यांचं वे ऑफ थिंकिंग लोक अंडरस्टँड करतील, ते मॅच्युरिटीची माणसं यांना भेटत नाही, असं बघितलं जातं. ठीक आहे. सेकंड हाऊस मध्ये जर तुमच्या केतू आहे तर धन, कुटुंब, वाणीचा भाव म्हटला जातो सेकंड हाऊस. ठीक आहे. जर ह्या हाऊस मध्ये तुमच्या केतू बसलेला असेल तर असं बघितलं जातं की पैसे संचित करण्यात तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. या व्यक्तींची वाणी खूप चांगली असते. हे लोक स्वतःसाठी एवढे लकी नाही, पण आपल्या फॅमिलीसाठी खूप लकी राहतात, लोकांसाठी खूप लकी राहतात. जे तोंडातून निघेल सहज, म्हणजे न विचार करता, ठीक आहे, जे तोंडातून निघेल त्या गोष्टी मॅनिफेस्ट होऊ शकतात, म्हणजे त्या गोष्टी घडतात. ओके, त्यांनी असं भविष्यवाणी वगैरे मध्ये चांगलं काम करू शकतात ही लोक. थर्ड हाऊस हा पराक्रम आणि भाऊ असतात, भावासोबतचे नाते असतात, हे दाखवतं थर्ड हाऊस. ह्या घरातला व्यक्ती खूप जास्त धाडसी, पराक्रमी, याला प्रवास करायला खूप जास्त आवडतं. भावंडांची थोडेसे मतभेद असू शकतात. हे हाऊस आहे, भाऊ बघतो आपण ह्याच्याने, तर भावाबरोबर एक डिटॅचमेंट, डिस्टन्स फील होणार. भले मेंटली इमोशनली नसलं तरी फिजिकली तुम्ही है ना, एक विदेशात राहतोय, एक भारतात राहतोय, त्यामुळे तसा संबंध नाही राहिला, कारण बाहेर राहिल्यामुळे आपण तेवढं कनेक्शन नाही बिल्ड करू शकत ना, आपोआप डिस्टन्स येणार. तर ह्या गोष्टी केतू थर्ड हाऊस मध्ये असल्यामुळे जाणवतात. चौथं घर आपल्या आईचं असतं आणि सुखाचं असतं. चौथ्या घरात जर तुमच्या केतू असेल तर असं बघितलं जातं की आईसोबतचं नातं थोडंसं डिस्टन्स राहतं लहानपणापासून. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मातृभूमीमध्ये तुमचं मन लागणार नाही. तुमचे असे योग बनतात की तुम्ही बाहेर जाऊ शकता. बाहेर म्हणजे आपण म्हणतो ना, कर्मभूमी ही तुमची जन्मभूमी नाहीये. ठीक आहे. तुम्हाला सुख समाधान इथे सापडणारच नाही, मनच लागणार नाही, असं बेचैन वाटेल आणि असं वाटेल की बाहेर निघून जावं, आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ स्टेट, है ना. असं मोस्टली आउट ऑफ इंडिया जाण्याचे योग दिसतात ह्या लोकांचे, आणि मन सारखं होत असतं त्यांचं आतून. आता बाकीचे पण प्लॅनेट्स महत्वाचे असतात, पण मी थोडक्यात सांगते तुम्हाला की बाकीचे जर व्यवस्थित असतील प्लॅनेट तर ह्यांचं सेटलमेंट बाहेर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, ज्यांच्या फोर्थ हाऊस मध्ये केतू आहे. फिफ्थ हाऊस मध्ये जर तुमच्या केतू असेल तर ओके, फिफ्थ हाऊस तुमचं शिक्षण आणि संतती दाखवतं. मला असं दिसतं की नॉर्मल जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ना खंत पडू शकते तुमची. ओके, नॉर्मल जे आपण शिकतो त्याच्यामध्ये, पण तुमचं इंट्युशन पॉवर खूप जास्त चांगलं असतं. गूढ विद्या शिकण्यात तुम्हाला खूप जास्त आवड असेल, त्या गोष्टीकडे कल जास्त असू शकतो तुमचा. ओके, आणि बेबी वगैरे होण्यात ना थोडासा डिले बघितला जातो. ओके, किंवा बेबी झाल्यानंतर डिटॅचमेंट होतं, किंवा मग बेबी कामासाठी तुमच्या बाहेर जाईल आणि है ना, तो आपुलकी नाही राहणार बाळाबरोबर तुमचे, अशा टाईपचं बघितलं जातं. सिक्स्थ हाऊस जो आहे तो शत्रू आणि रोगाचा असतो. 6व्या घरात जर तुमचा केतू असेल तर ह्याला शुभ मानलं जातं, आणि हा शत्रूंवरती विजय करणारा असतो. अशा लोकांचं असं म्हटलं जातं ना की तुम्हाला जाऊन तुमच्या दुश्मनाबरोबर लढायची गरज नाही, युनिव्हर्स स्वतः येतो. जर तुम्ही लेट गो केलं, माफ केलं, हे शिकलात, तर तुम्ही त्या रोगांवरती आणि त्या शत्रूवरती तुम्ही सरेंडर केलं तर तुम्ही त्या शत्रूंवरती पण विजय मिळवू शकता, किंवा त्यांना दाखवून देऊ शकता की तुम्ही किती पराक्रमी आहे, तुम्ही किती चांगले आहात. ठीक आहे, कारण युनिव्हर्स तुम्हाला तशा प्रकारे मदत करेल. 7वं घर आहे विवाह आणि भागीदारी, म्हणजे एक पार्टनरशिप म्हणतो त्याच्यासाठी. तर आता तुम्ही समजू शकता, जर हा विवाह आणि पार्टनरशिपच्या हाऊसमध्ये असेल तर वैवाहिक जीवनात एक डिटॅचमेंट फील होणं. अशा लोकांचं ना मोस्टली जे मी बघितलंय की डिवोर्स होत नाही, पण एक सायलेंट डिवोर्स असतो ना, की आयुष्यभर तसंच काढतात. ओके, समाधान नाहीये, अटॅचमेंट नाहीये, पण आहे नातं म्हणून काढायचंय, तिथे प्रेम नाहीये, तिथे आपुलकी नाहीये. ठीक आहे, इनकम्प्लिशन नेहमी राहणार की या माणसावर मला कधीच चांगलं वाटलं नाही. ठीक आहे, तसंच सेम बिझनेसमध्ये पण ह्यांना होऊ शकतं. पार्टनरशिपमध्ये बिझनेस शक्यतो या लोकांनी करूच नाही, केलं तर मग प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत, आणि अशा गोष्टीत तुम्ही अडकताल, तुम्ही बोलू पण नाही शकत आहे. ठीक आहे, पण तुम्हाला तसं ग्रोथ नाही भेटणार, सक्सेस नाही भेटणार, काय ना काय प्रॉब्लेम येणार, अडचणी येणार, अशा गोष्टी घडू शकतात. तर 8वं घर आहे आयुष्य आणि गूढ ज्ञानचं. 8व्या घरातला केतू तुम्हाला तंत्र, मंत्र, रिसर्च या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट निर्माण करून देणारा असतो.
इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असतं. अशा व्यक्तींना स्वप्नामध्ये होणाऱ्या घटना त्यांना दिसतात. अशा टाईपची एक शक्ती असते या लोकांमध्ये. 9वं घर भाग्य आणि धर्मचा असतो. 9व्या घरातला केतू व्यक्तीला भाग्यवान बनवतो. उच्च धार्मिक ज्ञान देतं त्यांना. तीर्थस्थळ आणि गुरूंची कृपा देतं. पण त्याच्यासाठी म्हणजे कसं आहे बघा, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे, पण तुमचं पात्र कसं आहे त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. जर तुम्ही संकुचित असताल, बाकीचे ग्रह तसे मदत करत नसतील, तर ह्या लोकांचा थोडा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. निगेटिव्ह केतू इफेक्ट पण होऊ शकतो. ओके, सो जर 9व्या घरात तुमच्या केतू आहे, तर तुम्ही तुमचं पात्र मोठं ठेवा. ठीक आहे, आणि चांगले काम करत जावा, लोकांसाठी करत जावा, आपोआप तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतील. ओके, 10व्या घरात जर केतू असेल तुमचा, तर अचानक मोठा बदलाव घडू शकतो. समाजसेवा आणि स्वतंत्र व्यवसाय करण्यामध्ये कल तुमचा खूप जास्त असू शकतो आणि त्याच्यामध्ये यश पण भेटू शकतं तुम्हाला. 11व्या घरातला केतू तुम्हाला अचानक धनलाभ देतो. अचानक लॉटरी लागणं अशा टाईपचे योग बनतात तुमचे. इच्छा पूर्ण होण्याचे योग बनतात तुमचे. पण सडनली गोष्टी चांगल्या झाल्या आणि आपल्या आयुष्यात काहीतरी आलं, तर सडन एक लक देतं केतू तुम्हाला 11व्या घरात असेल तर. 12व्या घरात जर तुमचा केतू असेल तर, जसं की माझा आहे 12व्या घरात केतू. 12व्या घरातला केतूला पण खूप पॉझिटिव्ह मानलं जातं, मोक्षकारक मानलं जातं. ती आपल्या आयुष्याच्या शेवटी अध्यात्माच्या उच्च पातळीपर्यंत जातात आणि मोक्ष प्राप्त करतात. होऊ शकतं जन्मस्थळापासून लांब, जसं मी आता इथे आले उत्तराखंडला, आणि असे खूप लोक मी बघितलेत. खूप कमी लोकांच्या ऍक्च्युली 12व्या घरात केतू असतो. ठीक आहे, आणि त्यातल्या जेवढ्यांचं मी पाहिलंय त्यांचं तसंच असतं की सेटलमेंट बाहेर असतो, किंवा ते टिकून राहू शकत नाही तिकडे. काय ना काय असं काम असतं त्यांचं ना, की फिरतीवरती असतात, पण बर्थ प्लेस वरती खूप जास्त दिवस नाही राहत, हे लोक बाहेर जातात. अशा टाईपचं बघितलं जातं. ओके, आणि सुखकारक असतो, समाधान देणारा असतो केतू इकडे. जर बाकीचे प्लॅनेट चांगले असतील ना तुमचे, तर तुम्हाला आयुष्यात मोक्ष भेटायचे चान्सेस खूप जास्त चांगले असतात 12व्या घरातल्या केतूवाल्यांना. ओके, जर तुम्ही तसं डिटॅचमेंट मध्ये राहिला, तर तुम्ही मोहमायामध्ये राहिलात तर मग अडकून राहता. ओके, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुमच्याशी कोणते पॉइंट्स रिलेट झाले प्लीज मला मेसेज करून सांगा, कळवा. मला आवडेल तुमचे व्ह्यूज ऐकायला. आणि थँक्यू सो मच माझ्याबरोबर कनेक्ट राहिल्यामुळे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा. नमस्कार.